आजोबा चल प्रथमेश. पल्लाळ साहेब, पल्लाळ साहेब, हवालदार जिवंत आहेत. लगेच ॲम्ब्युलन्स सांगा. चला. होय साहेब. हॅलो, हा वजलवर बोलतो. वसईमधनं बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद करा. चेक नाक्यावर पोलीस पाठवा. एक फोटो पाठवला होता तुमच्याकडं, सुलेखा राऊत, तो बघा. ती पोरगी वसईमधनं बाहेर नाही पडली पाहिजे. हा, तुम्ही थांबा इथं. चला. शास्त्र्याच्या घरातला शेवटचा शास्त्री. तुझ्यामुळेच मला जन्म घ्यावा लागलाय दिन्या. तू वाचलाच नसतास तर नवा शास्त्री जन्मालाच आला नसता. तुझा अंत झाला नाही म्हणून सुरुवात झाली. आता अंताची सुरुवात तुझ्यापासूनच होणार. चल बेटा, घाबरू नकोस, मी आहे ना. चल. तुझी शक्ती आता संपली आहे सुलेखा.
आजोबांना घेऊन बाहेर जा. ए आजोबांना घेऊन जा प्रथमेश. गोदा, दिनूला घेऊन बाहेर जा आणि काहीही झालं तरी इथे परत यायचं नाही. निघ लवकर. आजोबा उठा. उठा आजोबा. शुभ्रा, 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 तुम्ही? सुलेखा इथे आली. सुलेखा इथे? ती इथे येण्याची शक्यता जास्त आहे, कारण तिने नागेश बल्लाळांवर हल्ला केलाय आणि त्यांना जबर जखमी केले. काय? त्यांना आत्ताच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला शंका आली म्हणून मी इथं आलो. दादा, काय ग बोलला? काय झालं? दादा, अरे प्रथमेश खोलीत नाहीये. काय? मालक, मालक, मालकानं पाहिलं का कोणी? मालक इथे आलेत काय? हा? मालक आपल्या खोलीत नाहीयेत. काय? हो. आजोबा पण नाही. कुठे गेले? एवढे रात्री? मागच्या वेळी पार्वती, गोदा आणि दिनू, आणि यावेळी शुभ्रा, प्रथमेश आणि आजोबा. काय बोलताय आदिनाथ? इन्स्पेक्टर, मला माहिती आहे ते कुठे असतील आता. चला चला लवकर माझ्या बरोबर. चला चला. खूप काळ वाट बघितली मी शुभ्रा, खूप काळ. पण आता नाही, आता नाही. आता या सगळ्याचा शेवट आलाय. आता तुला सोडणार नाही मी. आता तू किंवा मी. ते वेळ ठरवेल, तू नाही. वेळ मी ठरवलीये. आता खूप झालं. बस. ह्या असल्या कचागड्याच्या मूर्त्या खूप मिळतात बाजारात.
शुभ्रा 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 चला सुलेखा मॅडम उठा. चला उठा उठा. काय झालं शुभ्रा? उठ उठ. काय झालं? बरं वाटतंय का तुला? चला हो उठा. शुभ्रा उठ उठ. आदिनाथ हा तुम्ही त्यांना घेऊन पुढे चला. मी घेऊन चौकीला जातो. चल ठीक आहे. शुभ्रा चला उठा. शुभ्रा मी आहे. चल 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 आपण जाऊया घरी. चला चला आदिनाथ निघा तुम्ही. आदिनाथ आदिनाथ निघा तुम्ही. ए सोड आदिनाथ सोड ए. आदिनाथ आदिनाथ चला तुम्ही. आदिनाथ 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 ए सोड. आदिनाथ 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 चला हवालदार. अहो फोन फोन कोण आहे? थांब जरा. प्रिया आहे. बोल प्रिया. काय झालं? बाबा बाबा एक खूप खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही आधी आईला देवासमोर साखर ठेवायला सांगा लवकर. हो हो सांगतो. काय झालं? अगं थांब. हा काय झालं काय? बाबा बाबा सुलेखाला वझलवारांनी अटक केलीये. हा अहो मला सांगणार आहात का काय झालं ते? सांगतो सांगतो. काय झालं काय? अगं एक मिनिट जरा शांत राहा. मला बोलू देणार का तुम्ही? जरा शांत राहा. हा तुम्ही सगळे सुखरूप आहात ना? हो हो बाबा आम्ही सगळे सुखरूप आहोत. मी बाकी सगळं मी तिथे आल्यावर सांगते. हा हा चालेल. तुम्ही लवकरात लवकर या. आम्ही वाट पाहतो इथे. हो आम्ही उद्या सकाळीच निघतोय. बा अरे काय झालं काय सांग. अगं हो सांगतो एक मिनिट. वझलवाराने सुलेखाला अटक केली आहे. खरंच? चला एक नष्टचर्य संपलं. पण सर कुसुम मी देवाला आता हे सांगणार आहे की देवा या सुरेखाला वाईटातली वाईट शिक्षा दे. कुसुम कळतंय मला सुलेखाला अटक झाली आहे. तू अपसेट होणं साहजिक आहे. अपसेट नाहीये मी. प्रार्थना करते. प्रत्येक वेळी कोणाचा तरी बळी गेला आणि कायदा तिच्या समोर काही करू शकला नाही. यावेळी मला तसं व्हायला नकोय. कठोरातली कठोर शिक्षा भोगताना पाहायचंय मला तिला. या जन्मात